आज इथे 10व्या डेरवण यूथ गेम्स स्पर्धा चालू झालेल्या आहेत। 21 तारखेला चालू झाल्या आहेत आणि 27 तारखेपर्यंत त्या चालू आहेत राहतील। ह्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळजवळ 3,500 विद्यार्थी खेळाडू आलेले आहेत। ह्याच्यामध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, स्विमिंग, ॲथलेटिक्स, वॉल क्लाइम्बिंग, नंतर फुटबॉल, ह्या सगळ्या गेम्सचं रायफल शूटिंग ह्याच्या स्पर्धा आता चालू आहेत। जवळजवळ हे 10वं वर्ष आहे आणि आमच्याकडे इथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असल्यामुळे सर्व प्रकारच्या सगळ्या खेळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असल्यामुळे जे वंचित आहेत, जे सीडेड आहेत, नॉन सीडेड आहेत, ते सगळ्या प्रकारचे खेळाडू आज इथे येत आहेत आणि ते खेळून परत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेत आहेत आणि त्यांना नियमांची नंतर सर्व प्रकार खेळाची माहिती या इथून त्यांना मिळते। आणि इथे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळे ॲथलेटिक्सचा, स्विमिंगमध्ये सुद्धा अद्ययावत 25 मीटरचं टँक आहे। टेबल टेनिसमध्ये लेटेस्ट टेबल टेनिस टेबल्स वापरली जातात। बॅडमिंटनची 2 कोर्ट्स आहेत। त्याच्यानंतर बास्केटबॉलचं सुद्धा एनक्लोज स्टेडियम आमच्याकडे आहे। हे असं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही। याबरोबर 1500 मुलं बसतील एवढं स्टेडियम आमच्याकडे आहे। त्याच्यानंतर ॲथलेटिक्समध्ये जास्तीत जास्त रिस्पॉन्स आम्हाला ह्याच्यातनं मिळतो। जवळजवळ 1500 ते 1600 मुलं ह्याच्यामध्ये मुलामुलींनी भाग घेतलेला आहे आणि जसं गेमप्रमाणे ॲव्हरेजमध्ये नाही म्हटलं तरी 100 ते 200 मुलांचा सहभाग हा प्रत्येक गेममध्ये राहिलेला आहे। नमस्कार, माझे नाव प्रणाली प्रकाश वडार, माझे एज 16 आहे। मी सांगली इस्लामपूरहून आले। माझा गेम बॅडमिंटन आहे। गेले 6-7 वर्ष मी इथे येते आणि डेरवणचं जे मॅनेजमेंट आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलचं आहे। ॲथलेटिक्स असेल किंवा टेबल टेनिस असेल, बास्केटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, तर त्याचं ट्रेनिंग खूप छान मिळते इथं आणि मॅनेजमेंट खूप चांगलं आहे। राहण्याची सोय, खाण्याची सोय खूप छान आहे। स्कूलमध्ये खूप छान उपयोग होतो मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।